हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण हे मोती फूल कसे बनवायचे ते बघणार आहोत. मी परवा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता मोती चोकरचा. तर त्याच्यामध्ये हे फूल आपण यूज करून मोती चोकर बनवलेला होता. तर मी त्या दिवशी हे फूल बनवायला दाखवलेलं नाही आहे. तर एका ताईंची अशी कमेंट आली की आम्हाला फूल पण शिकवा. तर मी याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये जसं कुडी बनवण्याचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी शिकवलं होतं. तर तरी पण त्या ताईंच्या रिक्वेस्टप्रमाणे मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला समजेल की कसे बनवायचे. तर चला बघूयात. याच्यासाठी मटेरियल काय काय लागणार आहे ते. तर याच्यासाठी आपल्याला 0.3 mm ची तार लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे मोती 5 mm चे मोती घेतलेत मी. हे 0 mm चे मोती आहेत. आणि त्याच्यानंतर हे काही टूल्स लागणार आहेत आपल्याला. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराया, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करत राहीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला बघूयात कशा पद्धतीने बनवायचं आहे ते. मी इथं ही तार कट करून घेणार आहे, साधारण 30 ते 35 सेंटीमीटर अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथं बनवायला सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला कुडी बनवायची असेल किंवा चोकर बनवायचा असेल तर त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तिथं तुम्ही जाऊन चॅनलला व्हिजिट करून तेही बघू शकता आणि तुम्ही घरच्या घरी ही ज्वेलरी बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी इथं 5 mm चा आधी एक मोती टाकलेला आहे, त्याच्यानंतर 0 mm चा टाकलेला आहे. त्याच्यानंतर जी तार आहे ती हा 5 mm च्या बीड्समधून आतमध्ये टाकणार आहे. अशा पद्धतीने बघू शकता. नंतर ही तार इथं अशा पद्धतीने जी छोटी तार आहे ती इकडं अशी ओढून घ्यायची आहे आणि इथं दाबून ठेवायची, म्हणजे जी स्लिप होणार नाही अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही जी मोठीवाली तार आहे ही घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दुसरा मोती टाकणार आहोत. एक 5 mm मोती टाकला, त्याच्यानंतर 0 mm मोती अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही असं. त्याच्यानंतर सेम करायचं आहे, जसं हा मोती साईडला घेऊन 5 mm च्या मोतीमध्ये ही तार आपण पास करून घेणार आहोत अशी अशा पद्धतीने. हे थोडं हे ओढताना तार हा मणी इथं ह्याला अटॅच करून आपण इथं दाबून ठेवणार आहोत. त्याच्यानंतर ही तार ओढून घेणार आहोत. नेक्स्ट पण तसंच करायचं आहे. टोटल आपण याच्यात 6-8 जसं आपल्याला फूल हवं असेल तसं आपण याच्यामध्ये हे मोती टाकून घेऊ शकतो. सेम प्रोसेस 0 mm चा मोती साईडला केलेला आहे. इथं 5 mm च्या मोतीमध्ये ही तार टाकून हा मोती, एक मिनिट, हा मोती इथं दाबून ठेवायचा आहे असं. त्याच्यानंतर हे टाकून म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग चांगली येते ह्याच्यासाठी. हे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट मनी पण टाकायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्या चॅनलवर ह्याच्यापासून कुडी पण बनवायला शिकवलेला आहे, तो पण तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता चॅनलला व्हिजिट करून. आणि अजून बरेच काही व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर माझ्याकडची कोणतीही ज्वेलरी आवडली असेल तर तीही तुम्ही मागवू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते ह्याच्यासुद्धा. जर तुम्हाला माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत त्याच्यामधली कोणतीही ज्वेलरी आवडली असेल, जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल घर बसल्या, तर तेही तुम्ही करू शकता ऑर्डर. ऑल ओव्हर इंडिया आपली सर्विस अवेलेबल आहे, कोरिअर पोचून जाईल. त्याच्यासाठी आता इथं सेम प्रोसेस केलेली आहे आपण. 0 mm मोती साईडला करून 5 mm मोतीमध्ये ही तार परत टाकून घ्यायची असे. लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला
समजून जाईल. इथं ओढायचे आहे, शोधलेले आहे. नेक्स्ट पण त्याचप्रमाणे करणार आहोत अशा पद्धतीने. पण हा मोती साईडला करूनच या मोतीमध्ये ही तार टाकून घ्यायची आहे. फुल व्यवस्थित बनवायला शिकला तर तुम्ही ह्याच्यापासून खूप सुंदर सुंदर ज्वेलरी बनवू शकता. तसं हा झालेत. त्याच्यासाठी लक्ष देऊन व्यवस्थित शिकायचं आहे. व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पण घरच्या घरी ही ज्वेलरी शिकू शकता. आपल्या चॅनलवर नथ पण शिकवलेला आहे, तो पण व्हिडिओ अपलोडेड आहे. तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन घरच्या घरी एक सुंदर नथसुद्धा बनवू शकता स्वतःसाठी. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर बघायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरच बनवायचा प्रयत्न करीन. अशा पद्धतीने सेम प्रोसेस केलेली आहे. अशा पद्धतीने टोटल मी इथं 8 टाकलेले आहेत होती 8. त्याच्यानंतर हा एक क्रिस्टल दाखवला, तर हा क्रिस्टलसुद्धा लागतो. हा मी इथं ग्रीन कलरमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता काय करणार आहोत आपण, जो फर्स्टवाला मोती आहे त्याला त्याच्या खालच्या साईडनं तार घेऊन त्याला तो मोती आणि जो आता एंड केलेला आहे मोती त्याला दोनांच्या बाहेरून असं रॅप करत चालायचं आहे. आता हे 2 मोती झाल्यानंतर नेक्स्ट हा आणि हा मोती घेऊन याला परत रॅप करायचं आहे. नेक्स्ट हा आणि हा असं सेम प्रोसेसनं 2-2 मोती घेऊन आपण इथं रॅप करणार आहोत. त्याच्यामुळे फुल टाईट होऊन जातं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर कुठल्याही मोतीमधून ही तार असता आतल्या साईडमध्ये अशी टाकायची आहे. त्याच्यानंतर आता याच्यात आपण क्रिस्टल टाकणार आहोत. अशा पद्धतीने क्रिस्टल टाकून ही तार दुसऱ्या मोतीमधून काढायची आहे आणि परत ही तार आपल्याला दुसऱ्या साईडने घेऊन वर घ्यायची आहे खेचून. आणि आता आपण याच्यामध्ये 0 mmचे मोती किंवा इथं तुम्ही 3 mmचे मोतीसुद्धा वापरू शकता. मी 0 mmचेच वापरते आता. तेवढे याच्यात टाकून घ्यायचे जेवढे लागत आहेत आपल्याला. अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चला, शेअर करत चला. ज्या तुमच्या फ्रेंड्स जर तुम्ही शिकताय तर सेव्ह करून ठेवा आणि जर तुमची कोणी फ्रेंड शिकणार असेल त्यांना शेअर करू शकता. अशा पद्धतीने आपण इथे हे मोती टाकून घेतलेले आहेत. तर टोटल इथं मला 9 मोती लागलेले आहेत. त्याच्यानंतर ही इथं तार घेऊन आपण ह्याला एकदा किंवा 2 वेळा रॅप करणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. तर आता काय करायचं आहे, ही तार दुसऱ्या साईडून घेऊन इथून आपण ह्या गोल्डन मोतीला आता फिट करणार आहोत. जिथं होल आहे तिथं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तार अशी ओढून तर फिट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट पण तसं दुसऱ्या साईडला घेऊन आपण इथं पण एक 2-4 ठिकाणी आपण याला फिट करणार आहोत. अशा पद्धतीने त्याच्यानंतर ही तुम्हाला तार कट करायची असेल तर करू शकता, किंवा जर तुम्हाला ह्याचा चोकर बनवायचा असेल किंवा कानातले बनवायचे असतील तर ही तार अशीच राहू द्यायची आणि हीच त्याच तारेच्या सहाय्याने तुम्ही त्या जे तुम्हाला बनवायचं आहे कानातले किंवा चोकर त्याच्यावर तुम्ही ह्याच्या सहाय्याने त्याला फिट करू शकता. त्याच्यासाठी इथं मी असंच ठेवणार आहे
कारण मला हे लागेल त्याच्यासाठी. तुम्हाला माझी व्हिडिओ कसा वाटला त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि आवडल्यास एक लाईक करा आणि तुमच्या कोण फ्रेंड्स असतील त्यांना शेअर करा. ओके, थँक्यू.